जरा याची चौकशी करा आणि ही काळाची हे केलंच पाहिजे. 80% पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल. आणि अजून एक गोष्ट सांगतो, पोलीस लोकांसकट पुढाऱ्यांना सगळं आमदार साहेबांना सगळ्यांना आपल्या व्यक्तीबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संतांबद्दल आणि आपल्या धर्माबद्दल जर व्हिडिओला कधी क्लिप अश्लील आली ती जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करत जाऊ नका. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जरा बावळटपणा कमी करा. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत, पागल नाहीत. अतिशय महत्वाचं, कारण आपले ग्रुप आहेत 2-2 हजार पोरांची आणि आपल्या धर्माचा अपप्रचार आपणच करतो. यावर तुमचं काय मत आहे? दंगल व्हायची नसेल, माणसं एकत्र जेवायची असतील तर क्लिपा डिलीट करून टाका. काय मत आहे तुमचं? एखाद्याने जर अशी क्लिप टाकली की तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही, आपण तुकाराम महाराजांना मानणार आहेत का किंवा नाही? जाग्यावर क्लिप डिलीट करून टाका. आणि ज्याने लिहिलं टाकलं त्याला लय मार्केट देऊ नका. त्याच्यामध्ये त्याचा मोठेपणा आहे, मार्केट नाही, ते सोडून द्यायचा तो विषय. काय 2-4 जणांनी म्हणल्यामुळं बा कमी होईल असं नाही. उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली, सगळ्यात नालायक महाराज इंदुरीकर आहे, तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड? हे नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत महाराज, आज माणसं दुष्काळानं पिडून गेलीत, आज माणसं परिस्थितीनं खालवलीत, आज माणसाला पडक्या घरात का होईना पण समाधानाची गरज आहे. आज त्याच्या एक वेळेस भाजीला तेल नसलं ना चालेल, पण त्याचं मानसिक संतुलन डॅमेज होता कामा नाही. काय मत आहे तुमचं? आज त्याच्या भाजीला तेल नाही ना, नसू द्या, तो बिगर तेलाची भाजी खायला तयार आहे, पण त्याला उशीवर पडल्या झोप लागली पाहिजे. ही आज माणसाची गरज आहे. माणसं डॅमेज झालीत महाराज. पूर्वी माणसांना कॅन्सर व्हायचा, पूर्वी माणसांना कुष्ठरोग व्हायचा, पूर्वी माणसांना पोलिओ व्हायचा. आता माणसांना 3च रोग आहेत: शुगर, बीपी, अटॅक. आता हे शुगर वाढण्याचं कारण काय? कमी वयात 90. अल्कोहोलमुळे हृदय बधीर. 2 मानसिक दडपण. बोलत जा. महिला मंडळ तुमच्यावर एखादा ताण असेल ना, ती गोष्ट कोणातरी पुढे बोलून टाकीत जा, दाबून ठेवू नका. त्याच्यामुळे बीपी वाढतो. आणि अटॅक येण्याचं कारण बोलणंच बंद झालं लोकांचं. बोलानच लोक. कानात वायरी. पागल झाला का तू? एकानं भात खाल्यावर वरण मागितलं. बोला ना कोणी. प्रत्येक खोलीत गेम, घरातल्या प्रत्येक खोलीत गेम. बोला ना लोक. आणि मोबाईलवर बोलत नसल्यामुळं माणसांना अटॅक यायला लागले. हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगली म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवत असतात. माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती कानी न ऐकावी. सावधरा, काळ वाईट आलाय. तरुण मंडळाला एक वाक्य सांगतो: गरिबी आणि श्रीमंती 2च बाजू आहे, चांगलं आणि वाईट 2च बाजू आहे. पण आहे त्या परिस्थितीत तोंड द्यायला शिका. काळ वाईट आलाय. 99% जनता स्वार्थानच बरबटली, कशातच काही राहिलं नाही. काय मत आहे? आणि अजून एक वाक्य सांगतो सगळ्यांना: तुम्हाला किती राग आला तर 2 मिनिटं हसत जा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. त्याचं फळ वाईट आहे. फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याच्यावरची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. राग आकळा. आणि आज कीर्तनात तुम्ही राग जर आकळला तर देवच व्हाल. आकळा राग. बायकोचा राग आला ना, टीव्हीचा आवाज मोठा करा.
थोडा पॉवर कमी होते तिचं. ती भांडती म्हणजे पिसळली का तिचा पॉवर कमी होऊ द्या. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा एक, नाही तर थोडा हसा. हसल्यानं पॉवर कमी होतो. नाही तर मग तिथून निघून जा. सोपा उपाय. आणि औषध सांगतो तुम्हाला, आपल्याकडे प्रत्येक रोगाला औषध आहे. अटॅक यायचा नसेल हसत जा आणि बोलत जा. हसत काही नाही राहिलं महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय मत आहे तुमचं? काही नाही राहिलं जगात. फक्त 3 गोष्टीसाठी जग जिवंत आहे. मला माना, माझी प्रसिद्धी करा आणि माझ्याच मनावर घ्या. आता काही लोक म्हणते इंद्रिकर काही बोलतो. मी पागल आहे का? काही कसं बोलत मी? काही छुत्या बिते आहे का? काही मला कळत नाही का? फक्त खरं बोलतो हा माझा अवगुण आहे. आणि हे तुम्हालाही मान्य करावं लागेल, कारण समाजाला काय चालत नाही सांगा. आता महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखं आहे. काय वाईट वाटलं तुम्हाला आपल्या बोलण्यात? मुलगी मला आहे, मी तुमच्या मुलासारखं आहे. 4 गोष्टी मुलगा म्हणून आम्ही तुम्हाला थोडंफार बोललोच. काही लोक काय म्हणतात काही बोलत होतो. मी चूप पागल आहे का? काही कसं बोलन मी? बरं पुराव्याशिवाय कसं बोला? ववी घ्या, प्रमाण घ्या. असं नाही चालत भाऊ. काळ वाईट आलाय. फक्त काय झालंय, प्रत्येक माणसाला थोडासा अहंकार झालाय. आणि आज माणसं कशात आहेत? अहंकारात. आणि अहंकार दुखावला गेला का समोरच्या माणसाबद्दल मत्सर तयार होतो. माणसाला मत्सर कधी तयार होतो? हा माणूस बिंडोक आहे हे कधी वाटतं तुम्हाला? आपल्याला जमलं नाही त्याला जमलं. एखाद्याने दिवाळीला नवी गाडी घेतली, आपल्याकडे नाही, मग आपण म्हणतो का चांगले? एव्हरेज नाही. एव्हरेज नाही. कंपनी खास नाही. मेंटेनन्स फार आहे तिला. मेंटेनन्स आपल्याकडे नाही ना. आणि ती जर आपल्याकडे आली ना, तोड नाही कंपनीला. मत्सर तयार होतो. आणि अहंकार तयार कधी होतो? माझं म्हणणं एखाद्याने स्वीकारलं का माझ्या इतका ग्रेट कोणी नाही, हा अहंकार तयार होतो. काही गोष्टी कशा होत्यात पहा. मनाच्या विरुद्ध घडलं का राग. आता माझं बोलणं एखाद्याला झोंबलं ना, लगेच तो का बाबा आहे का, म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह नाही करायचं. पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह. हा, पोरांनो व्यायाम करा, प्रसिद्धी मिळेल. मी म्हणतो पोरांनो काहीच नाही जमलं ना, पैलवान व्हा. अहो कुस्तीला सुद्धा काय मार्केट आलंय महाराज. 10 वर्षापूर्वीची कुस्ती आज यावर्षी मैदानात आली का नाही? तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हिरो व्हा. हिरो व्हा. आता काही लोकांची आमच्याबद्दल तक्रार काय राहते, लय पैसे घेतो बा. मला महाराष्ट्रात असा माणूस दाखवून द्यायचा का मी कीर्तनाचे पैसे अगोदर घेतले, असा माणूसच दाखवा. तुम्ही काही गोष्टी प्रत्यक्षानं बोलता का कानाने? ऐकून बोलता का प्रत्यक्षाने? ऐकून बोलता की बो इंदुरीकर अगोदर पैसे घेतो. तुमचा माझा कॉन्टॅक्ट झालाय कधी? तुमची माझी बैठक झाली का कधी? मग तुम्ही मोघाम बरला का अंदाज करून? बरं, एखादा म्हणेल तो त्या पैशाचं काय करतो? तुम्ही घरी कधी आलते का? नाही. मग आता आपल्या घरी यायचं आणि तुमच्या सगळ्यांच्या पैशांचं आम्ही काय करतो हे डोळे वाचून पाहायचं. विषय मिटला. काय होती गंमत? इंदुरीकर फक्त बोलून दाखीत नाही, त्यामुळे तो लय पैसे घेतो असा बोबाटा झाला मला. बोबट त्यानं पार काय काय तर म्हणते बाजार मांडला बा त्याने. तुम्ही सगळे लोक काम करणारी आहेत महाराज. तुम्ही आता आमदार साहेब आहेत सगळे, तुम्ही सगळ्या आमदारांनी खासदारांनी शाळा काढल्या असतील, पण मी अशी एक शाळा काढले का 5वी ते 10वी सुट्टा रुपया फी नाही. चाचणी नाही. चाचणी नाही. चाचणी चाचणीची नाही. इमारत स्वतःची. टोले जंग डिजिटल शाळा. आमदार साहेब एकदा गॅदरिंगला प्रमुख पाहुणे होते. त्यांनी पाहिली डोळ्याने. पण ते काय होतंय असं सांगायला गेलं की लोक म्हणतात त्याची लाल करते. सांगायचंच नाही. मग आता कुणाच झटे करते हो? मी आता असं ठरवून, मी कधी आयुष्यात सांगितलं का तुम्हाला? 20 वर्षात 20 वर्षात सांगितलं का? कधी कधी सांगितलं का त्याची लाल करते? का असं काय? आपली लालय नको.
काय लवाडे पिवळी तुम्हीच म्हणली, याला काय अर्थ आहे? महाराज साधं जगण्यामध्ये मजा आहे की नाही? मग या माणसांचा आदर्श घ्या. हे बबनराव आहे, काही लई श्रीमंत माणूस नाही महाराज, त्यांचा मुलगा आहे, फक्त एक दर्डा साहेबांवरची निष्ठा म्हणून एवढा मोठा कार्यक्रम. आणि आता कार्यकर्त्यांमध्ये आमदार साहेब द्या ना, तेव्हा तुम्ही बी दोन्ही आमदार. 15 वर्षापूर्वी आमदारांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागे हिंडणारा जो कार्यकर्ता होता तो काम हो नाही तर न हो निष्ठा म्हणून हिंडत होता. आज नाही. आज झांबड साहेबांच्या मागे एखादा कार्यकर्ता आला, त्याने